नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। सोप्या पद्धतीने व्हेज बिर्याणी कशी करायची याचा व्हिडिओ मी आज दाखवणार आहे। अतिशय हेल्दी आणि फटाफट अशी ही व्हेज बिर्याणी खूप छान अशी बनते। बर्थडे पार्टी असो वा घरात कुठलीही गेट टुगेदर असो, ही व्हेज बिर्याणी तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करून बघा। खूप छान अशी ही बनते आणि खूप साऱ्या भाज्यांचा वापर केल्यामुळे ही हेल्दीही आहे। त्यामुळे ही जी बिर्याणी आहे तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करा। लहान मुलांना तर आवडेलच, पण मोठ्यांनाही नक्की आवडेल। तर याचा एक ना एक डिटेल अगदी तांदूळ भिजवण्यापासून मी व्हिडिओ दाखवलेला आहे, तर व्हिडिओ नक्की आवर्जून पहा। तर आपण बघूयात की इथे मी बासमती तांदूळ वापरलेला आहे। 4 वाटी तांदूळ घ्यायचा आहे। ही दुसरी वाटी आहे, तर तिसरी वाटी आहे आणि आता आपण चौथी वाटी घालून घेऊयात। तर हा तांदूळ आपल्याला जास्त चोळून नाही धुवायचा। आपल्याला एकदा धुवून याला आपल्याला अर्ध्या तासासाठी भिजत घालून घ्यायचा आहे। तर तांदूळ आपला इथे भिजत ठेवलेला आहे मी साईडला। भाज्या कट केलेल्या आहेत, कांदा, बीन्स, गाजर, पुन्हा इथं फ्रोझन मटार आहे, पुन्हा कॉर्न आहे, पनीर आहे आणि काजू आहेत। तर ह्या लागलं तर तुम्ही बटाटाही यामध्ये ॲड करू शकता। बटाट्याचे छोटे छोटे इथे बघू शकता। एका पॅनमध्ये मी इथे 4 वाटी तांदळाला इथे 8 ते 10 वाटी आपल्याला अंदाजे पाणी घालून घ्यायचं आहे। तर इथे मी 8 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे आणि इथे पाणी उकळत आहे तोपर्यंत इथे मी पनीर छान असं शॅलो फ्राय करून घेतलेलं आहे। पाण्यामध्ये आपल्याला इथे लिंबू पिळून घ्यायचं आहे। आपला तांदूळ पांढरा शुभ्र असा तयार होतो, त्यामुळे लिंबाचा वापर करायचा आहे। पनीर इथे दुसऱ्या कढईमध्ये फ्राय करायला ठेवलेलं आहे। थोड्याशा तेलामध्ये ह्याला आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। पनीर काढून घेतलेलं आहे आणि इथे मी कांदा घालून घेतलेला आहे। हा कांदा आपल्याला बिर्याणीच्या वर घालायला लागत आहे, त्यामुळे याला आपल्याला छान खरपूस तळून घ्यायचं आहे। तर इथे पण मी थोड्या तेलाचा वापर इथे बघू शकता। लवंग घालून घेतलेले आहे 2, त्याचप्रमाणे इथे वेलची घालून घेतलेली आहे, दालचिनी घालून घेतलेली आहे आणि तमालपत्र घालून घेतलेले आहे। तर बघू शकता कांदा इथे छान फ्राय झालेला आहे। त्याचप्रमाणे इथे बघू शकता तांदूळही छान निथळत ठेवलेला आहे। 20 मिनिट भिजून झालेला आहे तांदूळ। हिरवी मिरचीचे काप करून याच्यामध्ये 2 घातलेले आहेत मी। तर छान पाणी उकळत आहे तोपर्यंत इथे कांदा आपल्याला छान फ्राय झालेला आहे। कांदा काढून घेतलेला आहे। त्याच कढईमध्ये मी इथे गाजर घालून घेतलेलं आहे। तर गाजरही आपल्याला छान असं शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। छान थोड्या तेलाचा वापर केलेला आहे। तर बघू शकता पुन्हा एकदा थोडं तेल ॲड करून घेतलेलं आहे आणि गाजर छान परतून घ्यायचं आहे। गाजराचे असे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचं आहे। गाजर आपलं छान आपलं फ्राय झालेलं आहे आणि त्याच कढईमध्ये मी पुन्हा एकदा त्याच तेलावर मी इथे फ्लॉवर ॲड केलेला आहे आणि फ्लॉवर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। तर बघू शकता पलीकडे पाणी उकळत आहे तोपर्यंत इकडे आता हा जो निथळून घेतलेला तांदूळ आहे तो मी या पाण्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे। तर हे जे खडे मसाल्यांचा वापर केलेला आहे त्यामुळे भाताला छान चव येते। फ्लॉवर काढून घेतलेला आहे। इथे बीन्स घालून घेतलेला आहे मी। तर छान बीन्स आपल्याला परतून घ्यायचे आहेत। छान उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला। तर बघू शकता इथे मी बीन्सही काढून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने सगळ्या भाज्या छान मी तेलावर छान फ्राय करून घेतलेल्या आहे। तेलामध्ये इथे दालचिनी घालून घेतलेली आहे। इथे मी मिरी पुन्हा लवंग घालून घेतलेले आहे। 2 मिरी, 2 लवंग आणि 3 वेलची आपल्याला त्याचं थोडंसं कवर फोडून घालायचं आहे, म्हणजे याचा स्वाद छान उतरेल बिर्याणीमध्ये। तमालपत्र घालून घेतलेले आणि खडे मसाले घातल्यानंतर त्यासोबत मी कांदा छान परतून घेतलेला आहे। इथे मला 5 मोठे कांदे लागलेले आहेत। तर बघू शकता कांदा छान आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे या खड्या मसाल्यांमध्ये। आणि इथे आपला छान भात शिजलेला आहे। जवळपास 20 मिनिट छान भात शिजत होता। आपण हाताने तांदूळ दाबून पाहायचा आहे। जवळपास इथे 90% भात आपला शिजलेला हवा आहे। तर या भाज्या छान आपल्याला परतून झालेल्या आहेत। त्याचप्रमाणे इकडे फोडणीही झालेली आहे। तर फोडणीमध्ये आपल्याला ह्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत। फ्लॉवर, बीन्स, गाजर बघू शकता आणि हा जो फ्राय केलेला कांदा आहे तो आपल्याला वरती वापरायचा आहे। तर इथे बघू शकता इथे मी कॉर्न घालून घेतलेले आहे, मटार घालून घेतलेले आहेत। फ्रोझन मटार आहेत, कॉर्नही फ्रोझन आहेत, त्यामुळे याला तेलावर परतलं तरी हे छान मऊ होतात। तर बघू शकता ह्या ज्या भाज्या आहेत ह्या आपल्याला पुन्हा एकदा छान परतून इथे मी आलं लसणाची पेस्ट यामध्ये ॲड करून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। तर बघू शकता लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे इथे मी 2 चमचे
आणि बघू शकता इथे आपल्याला गरम मसाला ॲड करून घ्यायचा आहे 4 चमचे. तर हा हा बिर्याणी मसाला आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. तर हा बिर्याणी मसाल्याने अधिकच छान टेस्ट वाढते. थोडी हळद घालून घेतलेली आहे आणि ही जी भाजी आहे छान अशी परतून घेतलेली आहे. थोडक्यात आपल्याला ही भाजीच तयार करून घ्यायची आहे. आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे जेणेकरून या भाज्या कुठे कच्च्या राहिल्या असेल तर छान आपल्या शिजाव्यात, मऊ व्हाव्यात. आणि यामध्ये मी दही ॲड करून घेतलेलं आहे. तर आपल्याला दही पण छान टेस्ट येते बिर्याणीला. 3 मोठे चमचे मी दही ॲड करून घेतलेलं आहे. आणि दही पण आपल्याला छान या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. यामुळे याला टेस्ट अधिकच छान येईल. आणि पुन्हा एकदा थोडंसं पाणी ॲड करून घेतलेलं आहे मी यामध्ये. आणि छान याला आपल्याला परतून एक वाफ द्यायची आहे. तोपर्यंत तांदूळ छान बघू शकता इथे छान तांदूळ मोकळा झालेला आहे. तर यातले जे आपले खडे मसाले आहेत ते मी पूर्ण बाजूला काढलेले आहे. आणि थोडा तळलेला कांदा मी या फोडणीमध्ये ॲड करून घेतलेला आहे. त्यामुळे चव खूपच छान लागते. तर बघू शकता ही छान आपली भाजी रेडी झालेली आहे. दुसऱ्या पॅनमध्ये भाजी मी घालून घेतलेली आहे. आता आपल्याला लेअरिंग करायचं आहे. भाजी रेडी झालेली आहे. यामध्ये मी काजूची पेस्ट घालून घेतलेली आहे. 7-8 काजू गरम पाण्यात भिजून मिक्सरवर काढून घेतलेले आहेत. आणि हे जे काजू आहे यामध्ये घातल्यावर काजू पेस्ट अधिकच या बिर्याणीची टेस्ट वाढते. त्यामुळे थोडी तरी काजूची पेस्ट नक्की घाला. आणि वरून हे पनीरचे पीसेस घालून घेतलेले आहेत मी, तळलेले पनीर. अशा पद्धतीने वरती आता मी तांदळाचा लेअर देणार आहे. भाज्यांचं छान आपल्याला वाफ आली, भाजी रेडी झालेली आहे. हा जो तांदूळ आहे मोकळा शिजलेला भात तो मी यामध्ये घालून घेणार आहे. आणि जे खडे मसाले आहेत ते मी सगळे काढून घेतलेले आहेत, फक्त स्वाद याचा उतरावा म्हणून. वरून याला तळलेला कांदा मी ॲड करून घेतलेला आहे. हा तळलेला कांदा याच्यावर घालून घेऊन आपल्याला काजूचे तुकडे घालून घ्यायचे आहेत याच्यात आपल्याला. आणि बघू शकता खाली तवा ठेवलेला आहे मी. आणि याच्यावर आपल्याला हे भांडं ठेवलेलं आहे. दुधामध्ये थोडा फूड कलर ॲड केलेला आहे. तुम्ही केसरचाही वापर करू शकता. आणि या भातावर मी घालून घेतलेला आहे. हिरवी मिरची घातलेली आहे. तर बघू शकता इथं मी बटरचा वापर केलेला आहे. आणि बटरचे हे जे पीसेस आहेत ते मी या बिर्याणीवर लावून घेणार आहे. अतिशय सुंदर अशी चव येते. तुम्ही नक्की बटरचा वापर करून बघा. आणि यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर वरून घालून घेतलेली आहे मी. यानेही अधिकच चव वाढते. तर बघू शकता अशा पद्धतीने ही बिर्याणी आपली रेडी झालेली आहे. झाकून ठेवलेली आहे. इथे मी कोळसा घेतलेला आहे. एक कोळसा एकदम लाल करून घ्यायचा एका वाटीमध्ये आपल्याला. आणि याच्यामध्ये छान अशी तुपाची धार घालून घ्यायची आहे. आणि या बिर्याणीवर आपल्याला हे वाटी ठेवून घ्यायची आहे. हा स्मोकी फ्लेवर बिर्याणी अतिशय सुंदर अशी लागते. नक्की ट्राय करून बघा. इथे कणिक लावून घेतलेली आहे मी, जेणेकरून याचा छान फ्लेवर ह्याच्यामध्ये उतरावा बिर्याणीत. तर बघू शकता किती छान अशी बिर्याणी दिसते. आणि 15 मिनिटांनी मंद आचेवर याला मी छान शिजवून घेतलेलं आहे किंवा वाफ देऊन घेतलेली आहे. ही भाजी आणि हे वरचं लेअरिंग अतिशय सुंदर असं दिसतं आहे. दिसण्याबरोबरच ही चवीलाही अतिशय भन्नाट अशी ही बिर्याणी झालेली आहे. तुम्ही पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून याला वाफ दिली तरी हरकत नाही. मी याला व्यवस्थित मंद आचेवर 15 मिनिट याला वाफ देऊन घेतली आहे. तुम्ही बिर्याणी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला सगळ्यांना आवडेल. रेसिपी जर आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.